पुढची बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिला प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे। हा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे तो म्हणजे शिवसेना आणि भाजपनं। आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात शनिवारी शिवसेना भाजपची युतीची घोषणा करण्यात आली। एकीकडे शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपला सोबत घेण्याचा समीर भुजबळ यांचा प्रयत्न होता, मात्र झालं उलट। नांदगावमध्ये शिवसेना भाजप युती विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे, तर महाविकास आघाडीची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। दरम्यान एकीकडे आपण नांदगावमध्ये ही युती झालेली पाहायला मिळाली, तर तिथे भगूरमध्ये मात्र वेगळीच युती झालेली आहे। तिथे राष्ट्रवादी आणि भाजपची युती झालेली पाहायला मिळते आहे। भगूर नगर परिषदेवर शिवसेनेचं आजपर्यंत वर्चस्व राहिलं आहे, मात्र या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं हात मिळवणी केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर उद्या शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। महायुतीतील या अनपेक्षित घडामोडीमुळे भगूरच्या राजकारणाचं चित्र पूर्णपणे बदललं आहे। पक्षश्रेष्ठींच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार आहे, उमेदवार देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या पहिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे ह्या उमेदवारी करणार आहेत। तर हे आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवून हा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण 100% या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू अशी खात्री आहे। भगूर नगरपालिकेमध्ये गेल्या 95 सालापासून तर आजपर्यंत निर्विवाद शिवसेनेची सत्ता आहे। मध्यंतरीचा एखादा दुसरा नगराध्यक्ष जर काही छोट्या काळापुरता जर सोडला तर पूर्णतः या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे। 2 तारखेला भगूर नगरपालिकेचं मतदान होईल आणि 3 तारखेला 21-0 या भगूर नगरपालिकेमध्ये होईल। ही 100% शिवसैनिकांच्या जीवावरती आम्हाला सगळ्यांना आशा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।